नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मनापासून स्वागत करतो. तर या चॅनलवर मी राज्यसेवा 2024 जो पूर्व पेपर होता GSचा पेपर 1 त्याच्या अनालिसिसचे 3 व्हिडिओज आणले. त्याच्या अगोदर हा त्याचा पार्ट 4 असेल, पार्ट 4 असेल. जर याच्या अगोदर 3 पार्ट ऑलरेडी या चॅनलवर येऊन पडलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. जर ह्या चॅनलला तुम्ही जर डायरेक्ट व्हिजिट करत असाल तर याच्या अगोदर ते 3 व्हिडिओज पहा. त्याला तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असेल तर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आतापर्यंत आपण 75 क्वेश्चन्स अनालिसिस झालेला आहे. हा 24चा पेपर आहे, GS1 सेट आहे ए. तर आपण आता 76व्या क्वेश्चन पासून अनालिसिसला सुरू करूया. तर 76वा क्वेश्चन आहे बघा, आपल्या स्क्रीनवर आहे पुढे. अयोग्य जोडी ओळखा म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी शोधायची आहे. त्याचं उत्तर आहे 3. तर 25 जानेवारी 1950 रोजी शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. तर ही जोडी चुकीची आहे. तर ह्याच्या बाकीच्या 3 जोड्या आहेत. 22 जुलै 1947 ला आपण राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर जानेवारी 24 1950 मध्ये संविधान सभेद्वारा राष्ट्रीय गीताचा स्वीकार केला, हे जोडी सुद्धा बरोबर आहे. सोबतच आता इथे राष्ट्रीय गीत म्हणजे इंग्लिश मध्ये बघा त्याने नॅशनल अँथम दिले, तर याच्यासोबतच आपण नॅशनल सॉन्ग जे की वंदे मातरम आहे त्याचा सुद्धा स्वीकार केलेला आहे, ज्याला आपण राष्ट्रीय गान म्हणू शकतो. राष्ट्रीय गानचा सुद्धा स्वीकार केलेला आहे बघा याच तारखेला 24 जानेवारी 1950 रोजी. आणि चौथी जोडी आहे जानेवारी 26 1950 रोजी शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा सुद्धा स्वीकार केलेला आहे, म्हणजे नॅशनल एम्ब्लेम ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅशनल एम्ब्लेम म्हणतो, ते सुद्धा स्वीकार केलेला आहे. तर मग हे दिनदर्शिकेचा स्वीकार कधी केला आहे, तर ती तारीख आहे मार्च 22 1957 रोजी आपण तिचा स्वीकार केलेला आहे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा. बरोबर. तर हे होता तारीख आणि कुठली घटना कुठल्या दिवशी घडली. तर याच्या अगोदर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत सेम अशाच टाईप बेसिसवर. तर याच्यातली एक सगळ्यात फेमस तारीख असते ती आहे या उद्दिष्टांचा ठराव. ती तारीख आहे उद्दिष्टांचा ठराव. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑब्जेक्टिव्ह रिव्होल्यूशन. तर याची तारीख कोणत्या दिवशी तो ठराव मांडला होता, 13 डिसेंबर 1946 ला मांडला. तर 22 जानेवारी 1947 रोजी हा पास झाला, पास म्हणून किंवा मंजूर झाला. तर ही तारीख फार महत्वाची आहे, कारण याच्यावर ऑलरेडी 2-3 वेळेस प्रश्न येऊन गेले. तर तुम्ही आता मला कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा की हा उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो कोणी मांडला. तुम्हाला हे कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो कोणी मांडलाय. तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे हा उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला आहे. बरोबर. तर आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढचा प्रश्न आहे 77 नंबरचा. भारतीय घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधानांचा किंवा विधानांची सत्यता तपासा व योग्य पर्याय निवडा. म्हणजे याच्यातले करेक्ट स्टेटमेंट कोणते ते आपल्याला शोधायचे आहे. स्टेटमेंट 1 आहे 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादर व नगर हवेली हा प्रदेश भारतात जोडण्यात आलेला आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 1954 पर्यंत हा दादर नगर हवेलीचा जो प्रदेश आहे ना तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीज जे होते, एकच मिनिट, जे पोर्तुगीज होते ना यांच्या ताब्यामध्ये होता. तर आपण पोर्तुगीजांकडून 1954 रोजी हा घेतलेला आहे. तर ही 10वी घटना दुरुस्ती झाली होती 1961 ला. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव, दमन व गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आलेले. तर जी घटना दुरुस्ती नंतर ही चुकीची दिली. ऍक्च्युली झालं होतं 12वी घटना दुरुस्ती, 12वी घटना दुरुस्ती घडू म्हणजे घटना दुरुस्ती ही झाली होती 1961 ला. तर तिच्यानुसार हा प्रदेश जोडण्यात आला. त्याच्यामुळे बी स्टेटमेंट आपलं हे रॉंग आहे. आता जिथे बी आहे तो चुकून जाईल. इथे बी असल्यामुळे हा स्टेटमेंट गेला माझा, इथे बी आहे हा स्टेटमेंट गेला. आता ए सोबत सी असेल किंवा ए सोबत डी असेल, म्हणजे हे 2 ऑप्शन आहेत. तर इथे आपण आता 50-50 करूया. तर आता तिसरं स्टेटमेंट काय आहे ते बघूया. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. ही असली कुठली तरतूदच नाही मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारचं कुठल्याही आपल्या म्हणजे पॉलिटीमध्ये ना अशा कुठलीही तरतूद नाही. 15 घटनेनुसार म्हणजे कुठल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये नाही. तर अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाहीये. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. तर सी स्टेटमेंट गेलं तर माझा ऑप्शन 1 सुद्धा गेला. तर माझं उत्तर येऊन जातं ए व डी. आता डी स्टेटमेंट काय 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे.
ऍक्च्युली काय झालं होतं, हे आणि मेघालय जे आहे ना हे 21वे राज्य आहे, 21st स्टेट आहे. तर ह्या मेघालयला ना पहिले आसाम राज्य अंतर्गत एक असोसिएट स्टेटचा दर्जा देण्यात आला होता, पण नंतर त्याला सेपरेट एक अशा राज्याचा दर्जा देण्यात आहे. तर मेघालय हे कोणाच्या अंडरमध्ये ऍज अ ऑटोनॉमस स्टेट म्हणून काम करत होतं, तर ते आसाम राज्याच्या अंतर्गत काम करत होतं, पण त्याला सेपरेट लेजिस्लेचर आणि काउन्सिल होती, पण ते आसाम राज्याखाली एक ऑटोनॉमस स्टेट म्हणून होतं बघा, एवढं लक्षात ठेवा. तर त्यांनी घटना दुरुस्ती आणि त्याच्यावर जोड्या लावायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. इकडे फक्त दुरुस्ती देतील आणि इथे स्टेटमेंट मध्ये दिलं, तर पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम काय करतील ते फक्त इकडे 10वी घटना दुरुस्ती, कोणतं स्टेट किंवा कोणतं राज्य किंवा कुठली युनियन टेरिटरीज सामील करण्यात आली होती किंवा तयार करण्यात आली होती. तुम्ही याच्यावर ना एक राज्य निर्मितीचा क्रम करूनच ठेवा, कधी झाले होते कधी नाही ते. आणि कलम 371 आर्टिकल याच्यामध्ये ना वेगवेगळे स्टेट आहेत, 371A B C D E F असे जे पर्यंत आहेत. तर ते स्टेट कोणते आहेत आणि कोणती स्टेट म्हणजे ए मध्ये कोणतं स्टेट आहे, बी मध्ये कोणतं स्टेट आहे, सी मध्ये कोणतं स्टेट आहे, हे तुम्ही जोड्या लावासाठी ना करून ठेवा. कलम 371 पुन्हा एकदा लिहितो, कलम 371 आर्टिकल 371 याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटना दिलेल्या आहेत त्या तुम्हाला परीक्षेसाठी जोड्या लावामध्ये करून द्यायच्या आहेत. बरोबर, इथे लिहितो म्हणजे मॅच द पेअर. मॅच द पेअर साठी क्वेश्चन येईल, तर आर्टिकल 371A B C D काय आहेत ना हे तुम्हाला करून द्यायचं आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया. तर याचं उत्तर कम्प्लीट आहे, ए व डी स्टेटमेंट हे बरोबर आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं बघा, केंद्रीय माहिती आयोगावरचा हा दुसरा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2 याच पेपरमध्ये केंद्रीय माहिती आयोगावरचा हा दुसरा प्रश्न आहे. याच्या अगोदर 72 का 73 नंबरचा एक प्रश्न आला होता, मी तुम्हाला 2 मिनिटात दाखवून देतो. हा 71 नंबरचा क्वेश्चन इथे लिहिले पण की क्वेश्चन नंबर 78 वर विचारला. तर मुख्य माहिती आयुक्त त्याच्या शिफारशीसाठी समितीचा हा प्रश्न होता आणि लगेचच त्याच पेपरमध्ये केंद्रीय माहिती आयोगावर हा प्रश्न आलेला आहे. तर याचं सरळ एक फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे की केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त व जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतील. ते आहे तर 5, 6, 8 असं कुठेही नाही, तर हे 10 माहिती आयुक्त असतील, असं सरळ सिंपल दिलेलं आहे. तर हा जो माहिती आयोग आहे तो RT आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 च्या कायद्याच्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेला आहे. हे ना एक वैधानिक बॉडी आहे, कारण ऍक्ट नुसार तयार करण्यात आली ना, तर एक वैधानिक बॉडी, वैधानिक संस्था आहे. पुढच्या वेळेस ते असा प्रश्न विचारतील, 10-12 वेगवेगळ्या बॉडीज देतील किंवा आयोग देतील, 10-12 आयोग देतील आणि त्याच्यात विचारतील की तुम्हाला घटनात्मक कोणते आहेत आणि घटनात्मक आपण संवैधानिक म्हणू शकतो, म्हणजे संविधान कोणते आहेत त्याच. संवैधानिक संस्था कुठल्या आणि वैधानिक किंवा गैरसंवैधानिक. वैधानिक किंवा गैरसंवैधानिक संस्था कुठल्या अशा देतील, म्हणजे वर 5-6 संस्था देतील, त्याच्यात A व B ABC बरोबर आहेत किंवा BCD बरोबर आहेत. तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला हे तयार करून ठेवायची आहे. बरोबर, तर आपण फ्युचरसाठी पण क्वेश्चन कशा प्रकारचे येऊ शकतात त्याच्याविषयी सुद्धा आपण MPIQ अनालिसिस म्हणून बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या नागरिकत्वाविषयी योग्य विधान ओळखायचं आहे किंवा विधान ओळखायचं आहे. इथे करेक्ट स्टेटमेंट विचारले, भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे, म्हणजे सिंगल सिटिझनशिप आहे इंडियामध्ये, हे स्टेटमेंट ट्रू आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आले, अगदी बरोबर आहे. हा सगळ्यात पहिला कायदा आहे नागरिकत्वाविषयी केलेला भारतामध्ये, आणि भारतीय घटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला हे बेसिक आर्टिकल्स माहित पाहिजेत आणि बेसिक भाग माहित पाहिजेत. मी याच्या अगोदर सुद्धा म्हणलेलं आहे की त्याने पुढचाच प्रश्न आहे बघा, आर्टिकलवर विचारलेला आहे, म्हणजे कुठून कुठल्या आहे, तर निवडणूक व्यवस्थेच्या संबंधात, म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक सिस्टमच्या कुठला आर्टिकल रिलेटेड हे विचारलेलं आहे. इथे त्यांनी पार्ट टाकला होता, इथे आर्टिकल दिलं नाही. तर आपण बघूया ना आता कोणते आर्टिकल हे आहे. आर्टिकल आता मी लिहितो पहिले पार्ट 2 आर्टिकल, दिस इज कलम 5 ते 11, हे नागरिकत्वाशी संबंधित आहेत. बरोबर, तर आपल्याला हे होतं नागरिकत्वाशी बेसिक विचारलं होतं. तर हे तुम्हाला असं करून द्यायचं, कारण हे स्टेटमेंट मध्ये देतील किंवा सिंपल जोड्या लावा राहील. इकडे पार्ट सेम जसं प्रश्न पार्ट 1 काय, पार्ट 2 काय, पार्ट 3 काय आणि पार्ट 4 काय, जर इथं प्रश्नात दिलेला आहे. तर इकडे कोणते आहेत ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहे. पार्ट 1 मध्ये काय आहे, पार्ट 2 मध्ये काय आहे, पार्ट 3 मध्ये काय आहे आणि पार्ट 4 मध्ये. अगदी बेसिक आहेत बघा हे पॉलिटी मधले क्वेश्चन्स.
तर असे प्रश्न जे आहेत ना, हे हक्काचे मार्क आहेत, हे गेलेच नाही पाहिजेत. बरोबर, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता भारतामध्ये हा जो ऍक्ट आहे, सिटिझनशिप ऍक्ट 1955, याच्या अंतर्गत ना कशा प्रकारे भारताच्या नागरिकाला नागरिकत्व भेटू शकते एखाद्या पर्सनला, किंवा कशा प्रकारे त्याचं लॉस होऊ शकते, म्हणजे नागरिकत्व जाऊ शकते. एक आहे ऍक्विजिशन, आणि दुसरा आहे लॉस. तर कशा प्रकारे होते, तर हे 5 प्रकारे भेटते बघा. भेटण्याचे प्रकार किती? 5 प्रकारे, आणि जाण्याचं आहे 3. तर आता हे 5 कोणते कोणते आहेत? बाय बर्थ म्हणजे जन्मतत्वाद्वारे, बाय बर्थ भेटू शकते, किंवा बाय डिसेंट म्हणजे वंशतत्वाद्वारे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन भेटू शकते. त्याच्यानंतर नॅचरलायझेशन, सिक्युरिटीद्वारे, आणि इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. आता डबल एकदा सांगतो. बाय बर्थ म्हणजे जन्मतत्वाद्वारे, म्हणजे एखादा नागरिक भारतामध्ये जन्मला म्हणून तो भारताचा नागरिक आहे. त्याच्यानंतर डिसेंट म्हणजे वंशतत्वाद्वारे, ज्याचे पूर्वज म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा भारतीय होते म्हणून त्याला भेटेल. रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही भारतीय दूतावासामध्ये जाऊन रजिस्टर करून भारतीय नागरिकत्व घेऊ शकता. नॅचरलायझेशन म्हणजे स्वीकृतीद्वारे घेऊ शकता, तुम्ही भारतात इतक्या दिवसापासून राहतो त्याच्यामुळे मला नागरिकत्व द्यावं असतं. आणि इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी म्हणजे भविष्यात एखादा भाग जर भारतानं ताब्यामध्ये घेतला, जसे की स्वातंत्र्यानंतर भारताने आपण बघू शकतो गोवा घेतला होता, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली घेतला होता, जो आपण 77 नंबरचा क्वेश्चन आता इथे पहिला आहे की नाही, वेगवेगळ्या घटना दुरुस्ती आले. तर तेव्हा केंद्रीय सरकार ठरवणार की कोणते नागरिक हे भारताचे नागरिक असतील आणि कोणते नागरिक हे भारताचे नागरिक नसतील. तर 5 पद्धतीद्वारे भेटते, ते आपण बघितलेले आहेत. आता जाते तर किती? तर 3 पद्धतीने जाते. तर पहिली आहे रिनाउन्सिएशन म्हणजे त्याग. मित्रांनो, रिनाउन्सिएशन त्याग केलं, एखाद्या माणसाने नागरिकत्व सोडून टाकलं. दुसरा आहे टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे संपुष्टात आलं त्याचं नागरिकत्व, त्यानं खोटी माहिती देऊन घेतली होती किंवा अनिष्टा दाखवली आपल्या घटनेसोबत. आणि तिसरा आहे डिप्रिवेशन. डिप्रिवेशन म्हणजे सरकार काढून घेते, एखाद्या माणसाने जर चुकीची इन्फॉर्मेशन दिली ना, तर सरकार स्वतःहून काढून घेते त्याचं नागरिकत्व. पण युद्धाच्या टाइम मध्ये ना हे थोडं पॉज केलेलं होतं, त्याच्यावर थोडं थांबलेलं असतात. तर तुम्ही जो हा चॅप्टर आहे नागरिकत्वाचा, तो एकदम व्यवस्थितरित्या बघून जा परीक्षेसाठी. तर आपण इथे बघितलेलं 5 प्रकार भेटते, 3 प्रकार जाते. एक आहे रिनाउन्सिएशन म्हणजे त्याग देणं, टर्मिनेशन म्हणजे संपुष्टात येणं, आणि डिप्रिवेशन म्हणजे काढून घेणं. बरोबर, आता आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेची तरतूद करतात? विच आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर द इलेक्टोरल सिस्टम इन आवर कॉन्स्टिट्यूशन? अगदी बेसिक्स प्रश्न आहे बघा. जर तुम्ही पॉलिटिक्सचा बेसिक्स अभ्यास केला असेल कुठल्याही पुस्तकातून, एम लक्ष्मण असेल किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा इतर कुठल्याही जे मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल आहे त्याच्यातून जर तुम्ही केलं असेल ना, तर अगदी सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. फार डेप्थमध्ये नाहीत, काही काही प्रश्न डेप्थमध्ये आहेत, नाही अशी गोष्ट नाही. पण हे जे आहेत ना, हे म्हणेल मी तुम्हाला एकदम इझी मार्क आहेत आणि हे हाताचे मार्क आहेत. असे प्रश्न चुकलेच नाही पाहिजे. जर असे प्रश्न चुकत असतील आपले, तर मग कुठेतरी आपलं प्रिपरेशन ऑन ट्रॅक नाहीये किंवा व्यवस्थित नाहीये, किंवा आपल्या प्रिपरेशनमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय, हेच करायला पाहिजे. म्हणजे हे समजा तुम्ही, कारण हे एकदम बेसिक प्रश्न आहेत. सिंपल त्यांनी पार्ट्सवर प्रश्न विचारतात, आर्टिकलवर प्रश्न विचारतात. तर याचं उत्तर आहे आर्टिकल 24 ते आर्टिकल 324 ते आर्टिकल 329. बरोबर, तर इथे आहे. तर हा भाग आहे याचा पार्ट 15. पार्ट 15 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर आता हे जे भारतीय निवडणूक आयोग आहे ते कोणाकोणासाठी इलेक्शन घेते, हे की नाही, कोणाकोणासाठी येते? एक आहे प्रेसिडेंट, दुसरा आहे व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्यानंतर आहे पार्लमेंट, आणि चौथा आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह. चौथा आहे स्टेट लेजिस्लेचर. आता पार्लमेंट मध्ये दोन्ही हाऊस आले मित्रांनो, लोकसभा LS आणि हे RS, लोकसभा आणि राज्यसभा. आणि इथे येते स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्याला आपण म्हणतो विधानसभा, आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे विधान परिषद. हे विधान परिषद आणि हे आहे विधान सभा. तर ह्या 6 घटकांसाठी, एक प्रेसिडेंट, दुसरा व्हाईस प्रेसिडेंट, तिसरा आहे लोकसभेसाठी, राज्यसभेसाठी दॅट इज पार्लमेंट, त्याच्यानंतर स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. आता ज्या राज्यात विधान परिषद आहे त्या राज्यात विधान परिषदेसाठी घेते, आणि ज्या राज्यात विधान परिषद नाही तिथे ती फक्त विधानसभेसाठीच इलेक्शन घेते. आता याची स्थापना कधी झाली होती इलेक्शन कमिशनची?
स्थापना त्याला आपण इस्टॅब्लिशमेंट म्हणू, हे झाले होते 25 जानेवारी 1950 ला झाली होती. तर हा जो 25 जानेवारी आहे ना, हा आपण नॅशनल वोटर्स डे म्हणून आपण साजरा करतो, बरोबर. तर तुम्हाला आता मला एक प्रश्न विचारतोय, कोणत्या घटना दुरुस्तीने वय 21 वय कमी करून 18 वय केलं होतं मतदानासाठी? कोणती घटना दुरुस्ती? बाय विच अमेंडमेंट एज इज रिड्यूस फ्रॉम 21 to 18? तर ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचे आहे की कोणत्या घटना दुरुस्तीनं 21 वरून वय 18 केलं होतं. आणि अजून एक प्रश्न आहे की पहिले फर्स्ट इलेक्शन कमिशनर कोण होते? ते होते सुकुमार सेन. तर आता प्रेझेंट मध्ये कोण इलेक्शन कमिशन आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करणार आहात. आणि कोणत्या घटना दुरुस्तीने वय 21 वरून 18 वर केलं हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगणार आहात. तर हा होता प्रश्न. कलम 324 ते 329 निवडणूक व्यवस्थेशी संबंधित आहे. सोबत हे भाग 15 मध्ये आहेत, भाग 15 पार्ट 15 मध्ये आहेत. कोणाकोणासाठी इलेक्शन घेते? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, पार्लमेंटमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोघांसाठी, आणि स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधान मंडळ. आता विधानमंडळामध्ये विधानसभा प्लस विधान परिषद दोघांचा समावेश होतो. जिथे विधान परिषद असेल ज्या राज्यात, तर तिथले तेथे विधान परिषदेसाठी सुद्धा इलेक्शन कमिशन निवडणुका घेते. आणि 25 जानेवारी 1950 ला स्थापना झालेली आहे. तर हाच आपण 25 जानेवारी हा दिवस आपण नॅशनल वोटर्स डे, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो, बरोबर. तर पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करते म्हणजेच काय करते? धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सगळ्यात पहिले तर हा शब्द आहे, याच्यावर हा प्रश्न पूर्ण करतो. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर आता खाली आपण ऑप्शन बघूया. राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत आधारावर भेदभाव करते. स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचायचे, शेवटपर्यंत वाचायचे. भेदभाव करते किंवा करत नाही, तर ऍक्च्युअली आपल्या इथे करत नाही. त्याच्यामुळे माझं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ए चुकीचं आहे. आता ए कुठे आहे? तर ह्या ऑप्शन मध्ये आहे, हा गेला. या ऑप्शन मध्ये आहे, हा गेला. उरले ऑप्शन कोणते? बी, सी, डी आणि बी, डी. तर ऑब्व्हियसली माझे बी आणि डी हे बरोबर असणारच आहे. आता मला फक्त क्रॉस चेक करायचे सी वर. तर बी व डी हे फक्त उरलेल्या ऑप्शन मध्ये आहेत ना. हे असते बघा, ऑप्शन सोबत कसं खेळायचं आणि प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, बरोबर ना. तर माझ्या इथे बीडी बीडी दोन्ही ऑप्शन मध्ये आहेत. हे तर दोन एलिमेंट झाले. आता माझ्याकडे 50-50 ची पॉसिबिलिटी आहे. तर बीडी इथे आहे, बीडी इथे आहे. आता मला फक्त सी चेक करायचं. आता सी काय म्हणते? राज्य सर्व धर्मांना समान समजते. ऑब्व्हियसली बरोबर आहे ना. सर्व धर्मांना समान समजते म्हणजे कुठलीही भेदभाव वागणूक देण्याचे टाळते. हेच वाक्य बघितलं तर तिसऱ्याचं आणि बी आणि सीचा कसा संबंध आहे? राज्याने कोणत्या विशेष धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे, म्हणजेच कोणाला स्पेशल ट्रीटमेंट देत नाही, बरोबर ना. तर अशा व्यवस्थेत म्हणजे ते सर्वांना समान समजते, कुठली स्पेशल तरतूद नाही कोणाच्याही धर्मासाठी. तर बी सी बरोबर आहे. तर माझं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन उत्तर आहे बी, सी आणि डी. तर आपण बघू शकतो इथे. तर कशा प्रकारे आपण इलिमिनेट बी केलं आणि उत्तर आहे. आपल्याला सगळे ऑप्शन वाचायची गरज नाही, आपण इथपर्यंतच वाचलोय तरी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता खालचे दोन वाचले नाही तरी आपण खालचे दोन वाचूया. सर्व जनतेला श्रद्धा व पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहेच की. प्रत्येकाने कलम 25 ते कलम 28 मध्ये प्रत्येकाने आपापल्या धर्माचं आचरण करा, प्रसारण करा, प्रचार करा, पण जबरदस्ती कोणाचे धर्मांतरण करू नका. जबरदस्ती जेव्हा जेव्हा आपण धर्मांतरण करतो ना, तिथं सत्सद विवेक हा एक शब्द आहे, तर तो लोप पावतो. आणि या कारणावरून जबरदस्ती कोणाचं धर्मांतरण करणं हे काही धर्मनिरपेक्ष नाही किंवा हे काही योग्य गोष्ट नाही, ती इलिगल गोष्ट आहे. आणि कोणत्याही अपवादाशिवाय, हे बघा, कोणत्याही अपवादाशिवाय एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, कुठलेही म्हणजे अपवाद नाही किंवा कुठलेही त्याला आपण काय म्हणू शकतो एक्सेप्शन नाहीत. तर कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण किंवा शिकवण देण्यास स्वतंत्र आहेत. हो आहेत, स्वतंत्र आहेत, पण कुठलाही अपवाद नाही असं नाही ना. म्हणजे एकदम फ्री हँड दिलेला नाही त्यांना, पण अपवाद आहेत. भारतीय घटनेतलं कुठलंच कलम हे एकदम फ्री नाही की तुला अपवादाशिवाय नाही. प्रत्येक कलमाला कुठलं ना कुठलं अपवाद आहे. हे सिंपल एक लॉजिकल स्टेटमेंट होतं आणि हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. बघा, कधीही तुम्हाला जिथे एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल ना, तिथे तुम्ही डाऊट घ्यायचा आणि पुन्हा एकदा थोडासा विचार करायचा आणि मग त्या स्टेटमेंटला हे करायचं, बरोबर. तर हा प्रश्न सुद्धा आपला अनालिसिस करून झालेला आहे. तर आता पुढचं आपण बघूया. आणि या क्वेश्चन मध्ये आपण कसं टाइम सेव्ह होतो ते पण बघितलं ना, की 3 क्वेश्चनवरच माझा गेला. मला डी आणि ई वाचायची गरज सुद्धा पडली नाही. ए वरून इलिमिनेट केला, कारण प्रश्न जेव्हा असतो तेव्हा आपण पहिला दुसरा तिसरा स्टेटमेंट असंच असतो ना. हा कोणी असतात किंवा उलट सुद्धा वाचत येतात, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण मी म्हणतो ज्या सिक्वेन्स दिले त्या सिक्वेन्स वाचत गेलं ना, तर आपल्याला इलिमिनेट करायला मदत जाते. इथे आपल्याला इलिमिनेशन टेक्निक सुद्धा लागू पडते. इलिमिनेशन मेथड सुद्धा इथे युजफुल ठरली आणि एक्स्ट्रीम स्टेटमेंट आपण इलिमिनेट वगैरे करून आपल्या योग्य उत्तराजवळ गेलो.
तर आता तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने ना आपल्या आपण काय म्हणतो त्याला प्रिएम्बल प्रस्तावनेमध्ये टाकण्यात आला होता. बरोबर, ते तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता हे बघा, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटलेलं आहे. सिंपल उत्तर आहे 69 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. बरोबर, कधी झाली होती? 1991 ला झाली होती. तर इच्छाने या घटना दुरुस्तीने दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटलेले आहे. तर तुम्हाला मी लगेच म्हणलं ना 1-2 मिनिटाखाली महत्वाच्या घटना दुरुस्ती, महत्वाचे पार्ट्स, घटनेचे वेगवेगळे भाग, महत्वाचे आर्टिकल्स हे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचंच आहे. आता ही किती महत्वाची गोष्ट आहे की दिल्लीला आपण राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. तर हे बरोबर आहे ना, आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मधली एक सर्वात महत्वाची घटना आहे. दिल्लीला आपण राजधानीचा स्टेटस दिलाय, दर्जा दिलाय, राष्ट्रीय राजधानीचा दर्जा दिलाय, हे की नाही. तर ते कोणत्या घटनेतून झाले हे एकदम सिंपल गोष्ट होती आणि ते अशा गोष्टी माहितच असणार. डाटा असेल म्हणा, फॅक्ट असेल म्हणा, हे तुम्ही करून जाणं महत्वाचं आहे. आणि सध्या आता दिल्लीचे इलेक्शन झाले होते, बरोबर नाही. तर त्या इलेक्शन मध्ये तुम्ही थोडीशी माहिती घ्या. दिल्लीचे इलेक्शन झाले होते यावर्षी, तर त्या इलेक्शन विषयी थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. हे तुमचं करंट अफेअर्सचं काम आहे की दिल्लीचे जे इलेक्शन झाले ते एकूण मध्ये किती इलेक्शन होते. आता मी तुम्हाला फक्त इथं एक गोष्ट इन्फॉर्मेशन मला ती थोडीशी इंटरेस्टिंग वाटते ते सांगतो. दिल्लीला आतापर्यंत 4 फिमेल म्हणजे महिला मुख्यमंत्री, 4 मुख्यमंत्री आहेत. त्या कोणत्या? पहिले सुषमा स्वराज, दुसरी आहे शीला दीक्षित, तिसरी आहेत आतिशी मार्लेना, मारलो आणि चौथ्या आहेत रेखा गुप्ता. या आता प्रेझेंट मुख्यमंत्री आहेत, प्रेझेंट सीएम दिल्ली, बरोबर की नाही. तर या 4 महिला मुख्यमंत्री. आता या 4 महिला मुख्यमंत्र्यांची ना पहिली महिला विरोधी पक्षनेता कोण झाले असेल तर या आतिशी मार्लेना या झालेल्या आहेत. दिल्लीच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या, फर्स्ट मेंबर टू बी लीडर इन अपोजिशन पार्टी इन दिल्ली, फर्स्ट फिमेल मेंबर. तर कोण आहे त्या? आतिशी मार्लेना. आणि या कोणत्या पक्षाच्या आहेत तर या आपच्या आहेत, आम आदमी पार्टी या पक्षाच्या आहेत. बरोबर, तर ही थोडी इंटरेस्टिंग माहिती होती. तुम्ही आता दिल्ली इलेक्शन विषयी ना थोडीशी माहिती अजून जास्त जमा करा. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या लोकसभा संदर्भ विचारत खाली विधान विचारायचे. कुठली पहिले विचारले? हे पहिली लोकसभा विचारली आहे, ते कौदून कुठून झाली. हा थोडा डिटेल मध्ये प्रश्न आहे मित्रांनो, थोडासा किचकट प्रश्न असं समजेल मला. असे प्रश्न सॉल्व्ह करायला थोडीशी फॅक्च्युअल माहिती लागते. पण तुम्ही जर थोडंसं बेसिक 1-2 स्टेटमेंट का घटना सभेच्या ज्या काही समित्या होत्या ना त्याचे जर तुम्ही अध्यक्ष वगैरे केलेस ना तर थोडंफार इथे इलिमिनेशनला स्कोप होता. ते स्टेटमेंट मी पहिले डिस्कस करतो. जी.व्ही. माळवणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. हे ट्रॅप स्टेटमेंट आहे बघा, ठीक आहे नाही. तर ते उपसभापती नव्हते, तर ते फक्त सभापती होते. तर मी डी असलेला ऑप्शन एलिमिनेट करेल. हा डी गेला. इथे बरोबर काय सांगितले. आता ए बी आणि ए बी, इथे ए आहे आणि इथे ए बी आहे. तर 2 ऑप्शन मध्ये ए आहे, तर माझा ए 100% बरोबर असेल. आता पहिलं स्टेटमेंट वाचा तुम्ही. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना झाली. आता या स्टेटमेंटमध्ये किती जास्त फॅक्ट्स आणि किती जास्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे की नाही. 3 तारीख आहेत, त्या तिन्ही जर तुम्हाला माहित असतील तरच ते बरोबर होते. काय कारण पुढच्या स्टेटमेंटमध्ये अजून एक तारीख दिलेली आहे त्यांनी, 4थी तारीख. म्हणजे एवढ्या सारख्या तारखा अजून पुढच्या स्टेटमेंटमध्ये अजून एक तारीख दिलेली आहे. बघितलं म्हणजे किती डीप मध्ये क्वेश्चन आहे. तर आपण हे जर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन माहित असेल आणि असं इलिमिनेट केलं नाही 2 गेला, आता ए बी किंवा ए. आता इथे मला सीचा काही रोलच नाहीये, कारण सी इथे गेला ना तर मी सी वाचणार सुद्धा नाही. मला टाइम सेव्ह करेल मी, कारण आता ए आणि ए बी मध्येच मला उत्तर काढायचं आहे. तर मी ए वाचेल आणि बी वाचेल. आणि ए पण का वाचेल, कारण उरलेल्या 2 ऑप्शन मध्ये ए ऑलरेडी दिलेला आहे. इथे ए आहे, इथे ए. आता माझा खरा गेम कुठे फिरणार आहे? ऑप्शन बी वर फिरणार आहे. आता ऑप्शन बी वाचतो. पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले होते. तर आता सुदैवाने हा स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. जर कोणी तुक्का वगैरे लावला, आता तारीख वगैरे माहित नसेल ना, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. तर आता पण पहिली लोकसभा आहे तर ही ऑब्विसली महत्वाची आहे. म्हणजे करंट मध्ये इलेक्शन झाले तर ती किती लोकसभा होती ते सुद्धा महत्वाचं आहे. 17वी आहे का 18वी आहे का 19वी आहे, कुठली लोकसभा आहे, किती महिलांचं प्रमाण आहे, महिला खासदार किती आहेत, किंवा आपण म्हणू शकतो
सर्वात श्रीमंत खासदार कुठला, सर्वात श्रीमंत गरीब खासदार कुठला, किंवा सर्वात तरुण खासदार कुठला, किंवा सर्वात वयोवृद्ध खासदार कुठला, किंवा सर्वात जास्त वेळेस कोणी खासदार म्हणून निवडून गेले कंटिन्युअस मध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न ते एकदम फॅक्च्युअल किंवा वन लाईनर मध्ये येऊन जातात. तर अशा प्रकारची माहिती सुद्धा आपण आपल्याकडे असणं गरजेचं आहे तुमच्या करंट अफेअर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर हे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. आता तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे बघा. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला होती 1 एप्रिल 1957 ला विसर्जित झाली. ती 1 एप्रिल विसर्जित नाही झाली मित्रांनो, ते एकदम जवळचीच तारीख आहे 4 एप्रिल 1957 ला तिचं विसर्जन झालेलं आहे. तर कशा तारखा पण एकदम जवळच्याच देते. वरच्या दिलेल्या तारखा आहेत पहिले स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी मधल्या, या बरोबर आहे. त्याच्यामुळे हे आणि जी.व्ही. मावळणकर हे उपसभापती नव्हते तर हे सभापती होते. उपसभापती होते M.A. अय्यंगार. M.A. अय्यंगार हे उपसभापती होते आणि सभापती होते जी.व्ही. मावळणकर. बरोबर. आणि लीडर ऑफ ऑपोजिशन इन लोकसभा म्हणजे विरोधी पक्षनेता होते A.K. गोपालन. A.K. गोपालन हे विरोधी पक्षनेता होते. आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खाली तरतुदींचा विचार करा. आता इथे वेगवेगळे आयोग विचारले. मी तुम्हाला 2 मिनिटांखाली सांगितलं होतं वेगवेगळे आयोग वगैरे करून टाकलं, त्यांची तारीख, त्यांचे आर्टिकल्स, त्यांचे पार्ट्स कोणते कोणते आहेत आणि कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्यांच्यात बदल करण्यात आले किंवा त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आता पुढचा शेंडू, भारतीय घटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जातीसाठी आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ऍक्च्युली हे 338 कलम आहे. 338 आर्टिकल 338 एकदम जवळचं आर्टिकल आहे. मी म्हणलं ना जवळची तारीख दिली इथे पण सुद्धा आणि इथे पण एकदम जवळच आर्टिकल आहे, एकच आर्टिकल. तर ए स्टेटमेंट हे चुकीचं आहे माझं. ए गेला बरोबर शोधायला सांगितले, ए गेल्यामुळे हा ऑप्शन गेला. आता उरलं BD आणि BC. तर ऑब्विसली माझा बी बरोबर असणार आहे. म्हणजे इलिमिनेशन कसं काम करते बघा. म्हणजे तुम्ही जेवढे जास्त अशा प्रकारचे MCQ ची प्रॅक्टिस करत असाल तशा प्रकारचे MCQ ला आपल्याला सॉल्व्ह करायला किंवा हँडल करायला मदत होत जाणार. आता बी बरोबर आहे. तर राष्ट्रीय महिला अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली बरोबर आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे बी आणि 3 नंबर स्टेटमेंट बरोबर आहे. याच्यानुसार करण्यात आलेली हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट बरोबर. चौथं स्टेटमेंट बघा, 23 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मान्यता आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. याचे अध्यादेश काढले. तर हे बरोबर आहे. 93च आहे पण डिसेंबर नाही, इथे आहे 17 मे 1993 रोजी मानव अधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली, याचा अध्यादेश काढला होता. तर माझं डी चुकीचं गेलं. डी गेल्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेला. तर माझं उत्तर आहे बी आणि सी. तर कसं बघा तुम्ही तारीख पण दिलंय आणि आर्टिकल पण दिले. तर त्यासाठी पॉलिटिचे क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना थोडी डीप मध्ये इन्फॉर्मेशन असणं गरजेचं बनत जाते. बरोबर. आणि स्टेटमेंट मल्टी स्टेटमेंट आहेत आणि खाली अजून ऑप्शन स्टेटमेंट आहे. तर असे प्रश्न थोडे वेळखाऊ सुद्धा असतात. पण अशा स्टेटमेंट मध्ये ना एलिमिनेशनची मेथड लागते बघा ना. आपण ए स्टेटमेंट काढला तर आपल्याकडे 2 ऑप्शन उरले, त्यात आपण 50-50 वर येतो. आणि जेव्हा आपण 50-50 ची पॉसिबिलिटी तयार करतो ना तर अशा वेळेस ना प्रश्न सॉल्व्ह करायचा मित्रांनो सोडून देऊ नका. हा चुकण्याचे चान्स असतात, पण जर तुमचा थोडाफार अभ्यास असेल किंवा तुम्ही PYQचं ट्रेंड वगैरे जर बघून गेला असेल ना तर तुम्हाला असे प्रश्न सॉल्व्ह करायला नक्कीच मदत होते. आता पुढचा प्रश्न परत कलमांवरच विचारलाय. म्हणजे जवळपास हा 4था प्रश्न आहे या पेपरमध्ये. एकाच पेपरमध्ये त्यांनी पार्ट आणि कलम ते पण एकदम बेसिक कलमच विचारलेले आहेत. कोणते कलम उच्च न्यायालयांना म्हणजे हायकोर्ट्सला मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश म्हणजे ज्याला आपण रिट्स म्हणू शकतो इश्यू डायरेक्ट करते. म्हणजे कोर्ट इश्यू डायरेक्शन्स फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ फंडामेंटल राईट म्हणजे रिट्स वगैरे काढू शकतो. ज्या 5 प्रकारच्या रिट्स वगैरे आहेत ना तर ते कोणत्या अधिकारा काढू शकते. इथं उच्च न्यायालय विचारले मित्रांनो, सुप्रीम कोर्ट नाही. तर उच्च न्यायालयासाठी आहे कलम 226 आणि सर्वोच्च न्यायालयासाठी आहे आर्टिकल 32 बरोबर. कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय अधिकार आहे आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालय नाही. पण एक फरक काय माहिती आहे का, जो आर्टिकल 32 अंतर्गत जो सुप्रीम कोर्टला जो पावर आहे ना तो फक्त ओनली फंडामेंटल राईट्स. पण हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे पण परीक्षेत आलं तर हे बरोबर आहे. म्हणून मी इथं खास भर देऊन सांगतो की सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठीच निर्देश जारी करू शकते. पण सुप्रीम कोर्ट हे मूलभूत हक्कांसाठी तर करू शकते
प्लस इतर अधिकारांसाठी सुद्धा कलम 226 अंतर्गत निर्देश जारी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना आहे. तर इथे थोडा ट्विस्ट आहे बघा मित्रांनो, म्हणजे सर्वोच्च न्यायालयात थोडी कमी ताकद आहे या बाबतीत, पण उच्च न्यायालयाला थोडेसे जास्त अधिकार क्षेत्र आहे. तर हे थोडं ट्विस्ट आहे आणि एक्स्ट्रीम स्टेटमेंट असलं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता इथून करंट अफेअर्सचं सेक्शन सुरू होते मित्रांनो. आता पुढले एक 15 प्रश्न आहेत ते करंट अफेअर्स सुरू आहेत. तर करंट अफेअर्स एवढं एक्सप्लेनेशनचा काही भाग नसतो त्याच्यामध्ये, पण ऍक्च्युली जेव्हा बघसाल ना तर इथे करंट अफेअर्स कुठून येतात, सोर्स काय करंट अफेअर्सचा हे बघणं महत्वाचं आहे, हे की नाही. तर आपण तशा प्रकारे बघूया. आता कुठून प्रश्न आलेला आहे, तर हा पर्सनॅलिटी बेस आहे. कोण पर्सनॅलिटी विचारले याच्यावर? कर्पूरी ठाकूर. कर्पूरी ठाकूर काय विचारले, कारण अलीकडेच बातमी होती का, तर यांना भारतरत्न पुरस्कार भेटला होता. भारतरत्न हा पुरस्कार भेटला होता. तर आता स्टेटमेंट बघूया आपण कोणते कोणते काय खरं नाही विचारले, आणि 4 ऑप्शन आहेत तर याच्या वेगळेच आहे. त्यांना जननायक म्हणून होते, येस बरोबर आहे, ते लोकनेते होते, जननायक म्हणून ओळखत जात होते. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेस मुख्यमंत्री होते, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यात एका गावात झाला, हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर 1952 ची राज्यसभा निवडणूक त्यांनी समस्तीपूर मतदारसंघातून निवडली होती, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर माझं उत्तर आहे ते 4. तर आपण बघितलं ना कशा प्रकारचे प्रश्न येतात, म्हणजे एखादी पॉलिटिकल पर्सनॅलिटी असेल तर तिचा जन्म कुठे झालाय, त्यांना एक टोपण नाव काही होतं का, जननायक म्हणतो, जसं आपण नेहरूंना पंडित नेहरू म्हणतो, हे की नाही. तसंच लोकनायक अजून कोणाला म्हणतो, जननायक म्हणतो. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते. त्यानंतर ते कुठल्या प्रदेशाचे मुख्यमंत्री होते, बरोबर, शेवटचे मुख्यमंत्री होते का पहिले मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर त्यांची कुठं राज्यपाल म्हणून निवड झाली होती का, किंवा त्यांनी कसं कंटिन्यू 3 वेळेस ते मुख्यमंत्री राहिले होते किंवा 2 वेळेस राहिले होते. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. म्हणजे अशा व्यक्तीचं एखाद्या वेळेस कधीतरी निधन होतं किंवा त्यांना कुठला तरी पुरस्कार वगैरे भेटला जातो, उच्च लेवलचा पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न. तर अशा टाईपचे प्रश्न ते विचारतात, बरोबर. पुढचा आहे जागतिक क्षुधा निर्देशांक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ग्लोबल हंगर इंडेक्स. 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, तर याचं उत्तर आहे 111. 125 देशामध्ये 125 कंट्रीमध्ये भारत हा 111 क्रमांकावर होता. तर बघू शकता भारताची स्थिती किती हालाकीची आहे जागतिक क्षुधा निर्देशकांमध्ये, वर्ल्ड हंगर इंडेक्स मध्ये. वर्ल्ड हंगर इंडेक्स कोण मोजतो माहिती आहे का, तर हा 2006 पासून स्टार्ट झाला होता. 2006 पासून स्टार्ट होता. सुरुवातीला ना एक युनायटेड स्टेट्स अमेरिकेतली एक संस्था होती जिचं नाव होतं इंटरनॅशनल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला आपण इफ्री म्हणतो, IFPRI ही संस्था होती. सोबतच जर्मन मधली वेल्थ हंगर हेल्प ही एक संस्था होती. आणि त्याच्यानंतर ना 2007 मध्ये, ते 2006 ला स्थापन झाली. 2007 मध्ये एक आयरिश कंपनी, एक आयरिश एनजीओ म्हणू शकतो तिला आपण, एक आयरिश एनजीओ होती जिचं नाव होतं कन्सर्न वर्ल्ड वाईड. ही संस्था स्थापन झाली. त्याच्यानंतर काय झालं, पण सध्या फक्त ह्या 2 संस्था काम करतात. हे जी इफ्री आहे ना ती बाहेर पडली, बरोबर. तर सध्या फक्त ह्या 2 संस्था काम करतात. कुठली जर्मन बेस वेल्थ हंगर हेल्पलाईन, आणि 2007 मध्ये जिनं जॉईन केलं होतं आयरिश संघटना जिचं नाव आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड. ह्या 2 संख्या सध्या परिस्थितीमध्ये ह्या 2 संस्था हा अहवाल जाहीर करतात, बरोबर. आणि याची रँकिंग होते ना ते 0 पासून 100 पर्यंत. 100 म्हणजे अत्यंत वाईट, एकदम वाईट परिस्थिती आहे, आणि 0 म्हणजे बेस्ट आहे एकदम. तर भारताची जी रँकिंग होती 2023 विचारलं इथे, 2023 मध्ये जो भारताचा पॉइंटर होता ना तो होता 28.7. आता आपण लेटेस्ट वाला बघूया जो 2024 मध्ये आलेला आहे. त्याच्यानुसार भारताचे 105व्या स्थानावर आहे 127 देशामध्ये, आणि भारताचा जो स्कोर आहे तो आहे 27.3. तर थोडासा कमी झालाय बघा, 28 वरून आपण 27 राहिलो. तरी जो कॅटेगरी आहे ना आपली, कॅटेगरी जी आहे ना ती आहे सिरियस. आपण गंभीर या कॅटेगरीमध्ये भारत येतो. तर आपण बघितलं 2006 पासून जी सुरुवात झाली होती, सगळ्यात पहिले US बेस एक कंपनी होती इफ्री, त्याच्यानंतर जर्मन वंगर, सुरुवातीला ह्या 2 होत्या, पण नंतर ही संस्था बाहेर पडली. आता सध्या
फक्त ही जर्मन मधली एक संस्था आणि आयरिश संस्था, या दोघे जणी हा अहवाल देतात. तर करंट अफेअर्स म्हणजे आता ज्यांनी वर्ल्ड हंगर इंडेक्स विचारला, पुढच्या वेळेस ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर प्रश्न विचारतील किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी त्याच्यावर प्रश्न विचारतील. तर अशा प्रकारचे वेगवेगळे निर्देशांक जे येतात, हा सिंपल ऑनलाईन कितवा रँक आला, तर हे अजून डिटेलमध्ये जाऊ शकतील की याचे इंडिकेटर कोणते कोणते आहे की नाही, कुठल्या कुठल्या इंडिकेटरवर हा निर्देशांक जारी केला जातो, कसा केला जातो, तर तो प्रश्न घेऊ शकतात. तर तशा प्रकारची सुद्धा तुम्हाला तयारी करून द्यायची आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, हा करंट मधला प्रश्न आहे, योग्य विधान विषय चर्चेत. तर नव्या संसदेतील लोकसभेचे आतील भागाची रचना ह्या राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फुल कमळाच्या फुलावर संकल्पनेवर आधारित आहे. त्याच्यानंतर नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले होते आणि लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तर योग्य स्टेटमेंट विचारायचे आहेत. तर जे पहिलं स्टेटमेंट आहे ना, ते चुकीचं आहे मित्रांनो. हे राष्ट्रीय प्राण्यांच्या संकल्पनेवर नसून राष्ट्रीय जो पक्षी आहे आपला मोर, राष्ट्रीय पक्षी मोर या संकल्पनेवर केलेलं आहे. तर राष्ट्रीय प्राणी नाही, तर राष्ट्रीय मोर आहे. त्याच्यामुळे पहिलं गेलं. आता अविधान चुकीचं आहे माझं. अविधान इथे होतं गेले, अविधान इथं होतं गेलं. आता बीसी आहे उरले आणि इथे बीसीडी आहे. तर ऑब्विसली हे बरोबर असणार, हे बरोबर असणार. म्हणजे हे वाचायची पण गरज नाही पडली. पण जर तुम्हाला माहित नसेल तर मग तुम्हाला पुढचे स्टेटमेंट वाचावं लागतील. तर राज्यसभेची रचना हे राष्ट्रीय फुल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे. बरोबर आहे, कारण हे फॅक्च्युअल स्टेटमेंट आहेत. नवे संसद भवन 28 तारखेला केली होती 2023 ला 28 मेला. कारण फॅक्ट्स आहेत ही करंटमध्ये खूप सारी न्यूज होती. कारण बरोबर आहे, देशाची नवीन संसद भवन झाले. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली. नाही मित्रांनो, तुम्ही जर मोदीजींचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता की हातात त्यांनी ना एक असा राजदंड धरला होता, त्याला इंग्लिशमध्ये सेंगॉल म्हणतात. सेंगॉल, त्याला आपण राजदंड म्हणतो, त्याचा तो स्थापन केलेला आहे. तर हे अशोक चक्र नाही मित्रांनो. तर चौथं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर डी चुकीचं असल्यामुळे मला हा सुद्धा ऑप्शन दिला. सूत्र आहे फक्त ए व राजदंड पुस्तक. आणि राजदंडावर ना नंदी होता, नंदी, जो की न्यायाचं प्रतीक दाखवतो, नंदी. आणि हे आपण ना जे चोल राजघराणे, चोल दक्षिण भारतामध्ये जे चोल राजघराणं होतं तिथे ही परंपरा होती. जेव्हा सत्ता हस्तांतरण झालं ना, एक राजा दुसऱ्या राजाला राजदंड देतो आणि म्हणजे ऑब्व्हियसली अधिकार करण्याचं, रूल करण्याचं, पॉवर करण्याची ट्रान्सफर करतो तो एका राजा दुसऱ्या राजाला. तर ती परंपरा होती. तर ते सेंगॉल, आपण त्याला राजदंड म्हणतो, त्याची स्थापना केली होती, तो नंदीने. आणि नवीन जी संसद भवन आहे ना, ती त्रिकोणाकृती आहे, ढोबळ ढोबळ. जुनी जी होती ती वर्तुळाकार होती, जुनी इमारत, आणि ही नवीन त्रिकोणाकृती आहे. तर हे सुद्धा तुम्हाला माहित असायला हवं होतं, बरोबर नाही. आणि लोकसभेमध्ये ना ग्रीन प्रकारचं कार्पेट टाकतात बघा, आणि राज्यसभेमध्ये लाल कार्पेट असते. जर तुम्ही कधी संसद टीव्ही वगैरेच्या डिबेट वगैरे जर बघत असाल, संसद टीव्ही वगैरे किंवा जुनं लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही वेगळे होते, यांचं नाव बदलून आता संसद टीव्ही केलेलं आहे. तर तुम्ही जर डिबेट बघता ना, तेव्हा तुम्हाला दिसेल की लोकसभेमध्ये ग्रीन प्रकारचे कार्पेट आपण मॅट टाकलेले आहे म्हणतो, आणि राज्यसभेमध्ये लाल प्रकारचे आहे. राज्यसभा आहे वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा आहे कनिष्ठ सभागृह आहे. तर आपण आता पुढचा स्टेटमेंट बघूया. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 योग्य विधाने ओळखा सांगितलेलं आहे. योग्य की अयोग्य हे तुम्हाला वाचायचं आहे बरोबर प्रश्न करताना. तर या स्पर्धा चीनमधील होंगझाऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या होत्या. हे स्टेटमेंट बरोबर आहे. या उद्घाटन प्रसंगी लवलिना बोरोगेहोन या नेमबाजाने भारताकडून ध्वजवाहकाची भूमिका बजावली होती. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकासह भारताचे स्थान 4थे होते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि या स्पर्धेत भारताने एकूण 7 पदके मिळवली होती. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तर उत्तर आहे माझं ACD, 4 नंबरचं उत्तर आहे. तर मग ध्वजवाहक कोण होतं, तर ध्वजवाहक 2 जण होते. ही व्यक्ती तर होती लवलिना बोरगेहोन, प्लस सोबतच हे नेमबाज नाही मित्रांनो, हे आहे बॉक्सिंग हा क्रीडा प्रकार आहे, आणि सोबतच नीरज चोपडा, जो की भालाफेक या खेळाशी निगडीत आहे. तर या 2 व्यक्ती ध्वजधारकाची भूमिका बजावली होती, बरोबर. आता इथे सुवर्ण पदक विचारले, तर आपण जे सिल्वर मेडल होते ती 38 होती, आणि जी ब्रॉन्झ होती, कांस्य पदक म्हणतो, त्यांची संख्या होती 41. तर हे बघा, हा प्रश्न बघा, मी टिपिकली प्रत्येक स्टेटमेंट मध्ये 2 माहिती आहेत. एक आहे चीन मध्ये झाली होती, आणि दुसरं होतं ठिकाण होंगझाऊ, म्हणजे
खूप जास्त एकदम काय म्हणतो आपण त्याला, एकदम प्रिसाइज इन्फॉर्मेशन, एकदम सटीक इन्फॉर्मेशन लागते असे प्रश्न सोडवायला, थोडी डीप मध्ये इन्फॉर्मेशन. इथे उद्घाटक प्रसंग त्यांनी पर्सन पण दिलाय, त्याचा गेम कोणता गेम आहे तो सुद्धा दिले. याच्यामध्ये फक्त सुवर्ण पदकासह भारताने 34 स्थान विचारले होते. इथे सुवर्ण पदकांची संख्या प्लस भारताचं ओव्हरऑल रँकिंग किंवा स्थान किती होतं ते विचारले. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट दोन दोन इन्फॉर्मेशन आहेत. तर टोटल असा प्रश्न सॉल्व्ह करायला जवळपास 7 ते 8 गोष्टी माहिती लागतात. तर अशा प्रकारचे प्रश्न आहे ना, हे थोडे डीप मध्ये असतात, पण इलिमिनेशन करून येऊ शकते. कारण इथे एक जर स्टेटमेंट तुम्हाला माहित असतं कुठलं चुकीचं आहे, तर तुम्ही 100% तुमचं उत्तर आलंच असतं. कारण इथे 3 ऑप्शन दिलेत, म्हणजे कुठलं तरी एक स्टेटमेंट चुकीचं आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. तर अशा क्वेश्चनला ना सॉल्व्ह करून तुम्ही थोडीशी एक रिस्क घेऊ शकता. आणि या स्पर्धेत भारताने एकूण 7 पदके मिळवली होती. तर अशा ज्या महत्वाच्या स्पर्धा आहेत, आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणा, राष्ट्रकुल झालं, त्याच्यानंतर आपण ऑलिम्पिक्स म्हणतो, किंवा क्रिकेटमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, टेस्ट सिरीज वगैरे झाले. तर अशा प्रकारच्या करू जा. कारण यावेळेस आपण टेस्ट सिरीज म्हणजे ICC जी T20 ट्रॉफी होती ती भारताने जिंकलेली आहे. त्याच्यासोबतच आता कबड्डीच्या मॅचेस झाल्या होत्या. यावेळेस त्यांनी UPSCच्या प्रिलिम्सला 2025 च्यामध्ये त्याने कबड्डीच्या ज्या मॅचेस झाल्या होत्या कबड्डीचे, तर त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही तो प्रश्न बघू शकता, मी जर भेटेल तर तो दाखवेलच. तर तो एक प्रश्न पाहू शकता तुम्ही. म्हणजे क्रीडा क्षेत्रातून पण कशा प्रकारचे प्रश्न येतात हे करा. त्याच्यानंतर परत एक पर्सनॅलिटी बेस आला आणि बरोबर स्टेटमेंट ओळखायचे. नर्गिस मोहम्मदी यांना 2023चा शांततेचा नोबेल देण्यात प्रदान करण्यात आल्या. स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे सिंपल म्हणजे फॅक्ट वाले स्टेटमेंट आहे. 2023 दिला की 2024 दिला हे करून जाणं महत्वाचं आहे. सोबतच नर्गिस मोहम्मदी या समता व महिला हक्कांचे यांच्या पुरस्कर्त्या होत्या. बरोबर आहे. शांतता पीस त्यांनी इराणमध्ये काम केले. हे इराणी कार्यकर्ते आहेत. इराण या देशामध्ये त्या काम केलेले आहेत त्यांनी. आणि नर्गिस मोहम्मदी यांनी शिरीन इबादी यांनी स्थापन केलेलं आहे डिफेन्स ऑफ ह्युमन राईट या सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाले. तर 2004 नाही मित्रांनो, अगदी जवळची तारीख आहे बघा, 2003 मध्ये सहभागी झाले. आतापर्यंत जेवढा डाटा दिला ना, एकदम जवळजवळच्या तारखा देऊनच आयोगाने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे ट्रॅप स्टेटमेंट असतात ते तुम्ही करून जाणार. कारण ही खूप मोठी न्यूज होती ना, ही तारीख तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा पण त्यांनी याच्या अगोदर 2003 मध्ये केलं, 2004 मध्ये केलं का 2005 मध्ये केलं, ही थोडी डिटेल मधली न्यूज आहे. पण ही तर एकदम हेडलाईन न्यूज होती, त्याच्यामुळे हे इयर तुम्हाला माहित असणं महत्वाचंच आहे. तर त्याचं उत्तर आहे आता ए आणि बी. तर आता करंटच्या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेनेशन जास्त नाही, पण करंटचे सोर्स काय आणि प्रश्न कशा प्रकारे येतात हे आपण करंटच्या क्वेश्चन मधून घेऊन त्या प्रकारे आपल्या करंटच्या नोट्स अपडेट करणं महत्वाचं आहे. कोणती अंतराळी संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यासाठी मदत करणार आहे? याचं सिंपल उत्तर आहे मित्रांनो, नासा. आता जेव्हा तुम्ही आदित्य L1 हे मिशन करता, आदित्य L1 कशासाठी? तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचं एक मिशन आहे आदित्य L1. तर L1 हा एक अंतराळामध्ये एक स्पॉट आहे, तिथं आपण ह्या सॅटेलाइटला, आदित्य जो सॅटेलाइट आहे तो आपण L1 मध्ये ठेवला आहे. बरोबर. असे 5 पॉईंट असतात, L1, L2, L3, L4 आणि L5. तर L म्हणजे लँग्रेज पॉईंट म्हणतो आपण त्याला. तर याच्या L1 मध्ये हा आदित्य L1 म्हणजे आदित्य हा सॅटेलाइट ठेवण्यात आलेला आहे. हे सोलार मिशन आहे. पुढच्याच फक्त येईल की आदित्य L1 हे कोणत्या ग्रहासाठी आहे की कशासाठी आहे? तर हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचा आहे. बरोबर. त्याचं उत्तर आहे नासा. पुढचा प्रश्न आहे योग्य कथने ओळखा. पद्म पुरस्कार 2024 प्रश्न विचारलाय. यामध्ये 30 पुरस्कार प्राप्त महिला होत्या. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामध्ये एकूण 6 पद्मभूषण पुरस्कार दिले. अगदी जवळची इन्फॉर्मेशन, अगणित 6 नाही 5%. 5 जणांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात गेला, त्याच्यामुळे हे चुकलं. त्याच्यानंतर आता जर बी गेलं ते ए, बी आणि सी, तर ऑब्विसली बी गेलं, तर उत्तर आलं इलिमिनेशन मेथड. पण याच्यासाठी तुम्हाला ही माहिती असणं हे गरजेचं आहे आणि बरोबर आहे. आणि एकदम प्रश्न महत्वाचे ना की पद्म पुरस्कार झाले, आपण पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण असे एकदम उच्च दर्जाचे पुरस्कार आपण देत असतो. तर 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. सिंपल त्यांनी आकडेवारीच विचारली. तर कधी कधी हे थोडीशी आकडेवारी आपल्यासाठी एक डोकेदुखी होऊ शकते पेपरमध्ये. पण तुम्ही जे महत्वाचे आहे फक्त 6 किंवा 5 भेटतात. तर हे 5 व्यक्ती कोण आहेत? आणि पद्मभूषण हा वर्ग 1चा पुरस्कार आहे मित्रांनो. याची जी सुरुवात झाली होती ना 1954 मध्ये सुरुवात झाली होती पद्म पुरस्कारांची. आता काही बेसिक्स माहिती सांगतो. वर्ग पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग, त्यांनाच अनुक्रमे आपण पद्म विभूषण, वर्ग 2 ला पद्मभूषण आणि याला पद्मश्री अशी नावं दिलेली आहेत. वर्ग 1 म्हणजे पद्मविभूषण, त्याच्या नावातच आहे बघा, जेवढा मोठा शब्द तेवढी त्याची वरची जवळ पद्मविभूषण, त्याच्यानंतर पद्मभूषण आणि सगळ्यात खाली पद्मश्री. बरोबर. तर हा असामान्य आणि विशिष्ट कामासाठी दिला जातो. आणि विशिष्ट सेवासाठी हा दिला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवा पद्मभूषण हा उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवा.
आणि पद्मश्री दिला जातो कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवा. कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट. फरक कळाला. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण, उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवा पद्मभूषण, आणि कोणत्या क्षेत्रातील एक विशिष्ट काम केलं असेल त्याने सेवा केली असेल त्यांच्यासाठी पद्मश्री दिला जातो. बरोबर. तर आता 2025 विषयी थोडीशी आपण माहिती घेऊया. 2025 पद्म पुरस्कार. कारण काय माहित का त्याची थीम रिपीट होईल. तर टोटल किती जणांना दिला होता? 139 जणांना दिलेला होता. 7 जणांना पद्म विभूषण दिलेला आहे. इथे 7 जण आहेत. 19 जणांना पद्म भूषण पुरस्कार आहे. 113 जणांना आहे पद्मश्री पुरस्कार. इथे महिला आहेत 23. ते आपण म्हणतो ना NRI पर्सन, NRI किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन किंवा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. तर ह्या व्यक्ती आहेत 10 व्यक्ती. इथे आहेत 10. आणि मरणोत्तर व्यक्ती आहेत 13. तर या 7 पैकी 3 व्यक्ती ह्या मरणोत्तर आहेत. त्या कोणत्या आहेत तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला हे पद्म पुरस्कार विषयी अजून डिटेल मध्ये थोडंसं वाचून जायचं आहे की महाराष्ट्रातले कोणते कोणते व्यक्ती आहेत, त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार भेटले आहेत वेगवेगळे. कारण ते जोडायला लावायला देऊ शकतात. इकडे व्यक्ती आणि कोणत्या क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार भेटलेला आहे. जसे की आता अशोक सराफ यांना पद्मश्री भेटलेला आहे. तर आपल्याला माहितच आहे अशोक सराफ हे कला म्हणजे इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री मधून येतात. तर अजून कोणत्या महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना पद्म पुरस्कार भेटलेले आहेत आणि ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत हे तुम्ही जोडायला लावायला करून जाणे. तर या पद्म पुरस्कार मध्ये ना 1954 पासून सुरुवात झाली होती, पण 2 वेळेस खंड आहे बघा. म्हणजे 2 वेळेस ते देण्यात आले नव्हते. कधी देण्यात आले होते? फर्स्ट टाइम देण्यात आले होते 1978 ते 1980 मध्ये, आणि त्याच्यानंतर देण्यात बंद झाले होते 1992 ते 1995. बरोबर. तर या टाइमामध्ये या पद्म पुरस्कारामध्ये खंड आला होता, तेव्हा त्यावेळेस त्यांचं वितरण झालं नव्हतं. पण त्याच्यानंतर हे परत म्हणजे 95 पासून कंटिन्यू आपण देत आहोत. बरोबर. तर अशा प्रकारे 2025 परत एकदा माहिती रिपीट करतो. टोटल मध्ये 139 आहेत. पद्मविभूषण 7 जणांना आहे. PV म्हणजे पद्मविभूषण, PV म्हणजे पद्मभूषण 19 जणांना आहे, 19. पद्मश्री हा 113 जणांना आहे. खूप जण आहेत, पण त्याच्यातले आपले महाराष्ट्राचे निगडीत किंवा खूप नॅशनल लेवलवर किंवा इंटरनॅशनल लेवलवर जी महत्वाची व्यक्ती आहेत किंवा विदेशी व्यक्ती कोण आहेत त्या करून जाणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 10 जणांना भेटलेल्या विदेशी व्यक्तींना, किंवा विदेशी म्हणत नाही मी, NRI जे नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहेत किंवा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आहेत, त्यानंतर 10 जणांना. मरणोत्तर हा 13 जणांना भेटलेला आहे आणि 23 महिला आहेत. बरोबर. तर हे झालं पद्म पुरस्कारचं. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 उद्घाटन कोणत्या शहरात झाले? एकदम फॅक्च्युअल बनणारे स्टेटमेंट आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. तर असे प्रश्न तुम्ही रॅन्डम प्रश्न येतात बघा. जर तुमचं वाचन खूप जास्त असेल करंट अफेअर्स, डेली बेसवर तुम्ही करंट अफेअर्स प्रिपरेशन करत असाल तर असे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रश्नासाठी ना वन लाईनर वगैरे एक्झामच्या अगोदर थोडंसं 10-15 दिवस करून जायचं, जेणेकरून जर असे प्रश्न गेले नाही पाहिजेत वन लाईनर वगैरे महत्वाच्या गोष्टी असतात. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबविलेला मोहीम आणि देश यांच्या जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण वेळोवेळी ज्या जागतिक लेवलवर कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती म्हणा किंवा कुठलेही आपत्ती होते म्हणजे डिझास्टर वगैरे येते, तर त्यावेळेस भारत सरकार हे वेगवेगळे ऑपरेशन राबवते. तर त्यांच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण बघू शकता ऑपरेशन अजय हे आपण कोणत्या देशासाठी केलं होतं? कमेंट मध्ये सांगा. याचं उत्तर आहे 3. म्हणजे ऑपरेशन अजय हे आपण इस्रायलसाठी केलं होतं. ऑपरेशन गंगा हे आपण युक्रेनसाठी केलं होतं. ऑपरेशन दैवी शक्ती अफगाणिस्तानसाठी आणि ऑपरेशन कावेरी सुदानसाठी. म्हणजे 2, 1, 4, 3 हा योग्य क्रम आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला इथे भेटून जातं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. तर आता लेटेस्ट मध्ये काही ऑपरेशन केलेत आपण. ऑपरेशन ब्रह्मा म्यानमारसाठी केले. म्यानमारमध्ये भूकंप आला होता तर आपण तिथे केलेलं आहे. ऑपरेशन सिंधू इराणमध्ये करतोय, कारण सध्या इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. तर इराणमधून जे काही भारतीय नागरिक होते त्यांना आपल्याला आपल्या देशात किंवा सुरक्षित ठिकाणी हलवायचं होतं, तर त्याच्यासाठी आपण ऑपरेशन सिंधू केलेलं आहे. आता तुम्हाला माहितच आहे ऑपरेशन सिंधूर कशासाठी केले, तर आपण पाकिस्तानने जो पहलगाम मध्ये अटॅक केला होता त्यातला आपण प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंधू केलेलं आहे. बरोबर. तर हे लेटेस्ट वाले जे ऑपरेशन आहेत ते करा.
तर आता हे झालं ऑपरेशनवर. तर फ्युचरमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिलिटरी एक्सरसाइज, इकडे देश आणि त्याचं नाव, कोणत्या देशासोबत कोणती करतो आपण. तर हे तुम्हाला एक काही प्रॉमिनंट देश आहेत, तर त्यांचे देश आणि त्यांच्यासोबतच्या मिलिटरी एक्सरसाइज लष्करी सराव आपण तो करू शकतो. त्याच्या अगोदर फॉर एक्झाम्पल त्यांनी हँड इन हँड विचारला होता. हँड इन हँड कोणत्या देशासोबत आहे, तर ती चीन सोबत होती. तर असा एक सिंपल प्रश्न त्यांनी फॉरेस्ट सर्व्हिसच्या प्रिलिम्सला विचारला होता. 2019 का 20 ला विचारला होता, 19लाच विचारला होता. हँड इन हँड आपण कोणत्या देशासोबत करतो. तर ते सिंगल झालं ऑनलाईन. तर पुढच्याच ते मॅच द पेअर साठी विचारतील. तर आपल्याला मिलिटरी एक्सरसाइज आणि देश करून जाणं महत्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली होती. संपूर्ण पुष्टी योजना म्हणजे ही न्यूट्रिशन बेस्ड योजना असेल खाद्यान्नावरची. तर कुठलं जिथे आपल्याला न्यूट्रिशन विषयी माहिती भेटते ती याचं उत्तर असणार आहे. आणि काय विचारले, त्याचं प्राथमिक उद्दिष्ट विचारले. पुष्टी आहे तर धष्टपुष्ट कशा निसर्गष्ट बनते, सकस आहार घेऊन, एक बॅलन्स्ड डाएट, न्यूट्रिशनल डाएट वगैरे घेऊन. तर मुलीच्या उच्च शिक्षणाला चालना दिली, इथे कुठे आहाराविषयी बोललेलं नाही. राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे, लॉजिक आहे या स्टेटमेंटमध्ये. किशोरवयीन मुलींना रोजगार, कृषी ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे नाही. तर एकच आहे ऑप्शन जिथे तो पोषणाविषयी म्हणजे न्यूट्रिशनल हेल्थ विषयी बोलतो बघा, चाइल्ड न्यूट्रिशन आणि मदर न्यूट्रिशन. तर याचा ऑप्शन आहे बी, आणि बी येते 2 मध्ये. तर हे झालं सिंपल, त्या नावावरून, त्या योजनेच्या नावावरून आपण त्या योजनेचं उद्दिष्ट काय असेल ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आपण आता या प्रश्नातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, ते फक्त महाराष्ट्राचीच योजना विचारत नाहीये, तर ते महाराष्ट्रासोबतच अदर स्टेट, येथे तर ओडिशाची विचारले, बरोबर. म्हणजे महाराष्ट्र MH, महाराष्ट्र तर इम्पॉर्टंट बनलाच आहे आपल्या एक्झामसाठी, पण आता इथं अदर स्टेट सुद्धा हळूहळू महत्वाचे बनत आहेत. म्हणजे आता प्रत्येक अदर स्टेटच्या एक्झाम म्हणजे योजना करायच्या तर करणार नाही, पण ज्या काही महत्वपूर्ण असतात आणि ज्या काही व्हलनरेबल सेक्शन आहे म्हणतो ना आपण, थोडासा मागासलेलं सेक्शन असतो, जसं की मागासलेला म्हणू शकत नाही, पण थोडंसं दुर्लक्षित किंवा वंचित जे काही घटक असतात समाजातले, त्यांच्यासाठी जे काही विविध योजना येतात ना, त्या योजना करून जाणं महत्वाचं आहे. वंचित घटकासाठी खास करून योजना त्या करून जाणं फार महत्वाचं आहे, बरोबर ना. तर आता आपण पुढे जाऊया. सोबतच तुम्हाला केंद्र सरकारच्या सुद्धा योजना करून जायच्या, ज्या फ्लॅगशिप स्कीम असतात, म्हणजे सगळ्या भारत देशासाठी जे काही योजना बनवली असते तशा योजना बघून जाणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता हे 2025 आहे मित्रांनो. 2014 मध्ये मोदी सरकार आलं होतं, म्हणजे बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं, तर त्याने 2015 मध्ये ना खूप साऱ्या नवीन स्कीम लॉन्च केल्या होत्या. तर अशा स्कीमला 10 वर्ष होतात. जसं की मुद्रा योजना आहे, तिला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. नियोजन आयोग, त्याला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. इन जनरल मोदी गव्हर्नमेंट म्हणू शकतो, या सरकारलाच 10 वर्ष पूर्ण झाले 2025 मध्ये. 2024 मध्ये ऍक्च्युअली कंप्लीट झाले. तर त्याचा प्रश्न 2025 एक्झामला विचारू शकते. तर मोदी सरकारने घेतलेले वेगवेगळे निर्णय, जसं की नोटबंदीचा निर्णय असू शकतो, त्याच्यानंतर त्यांनी कर्तव्यपथचं, राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ केलं होतं, बरोबर. तर असे वेगवेगळे काही घटना आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणलेले आहेत. आता वेगवेगळे टनेल्स, वेगवेगळे ब्रिजेस, चिनाब नदीवरचा जो सगळ्यात उंच नेव्हिगेशन पूल आपण तयार केलेला आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ना ते विचारू शकते. कार्यकाल किंवा कालानुक्रम मध्ये लावून, म्हणजे सगळ्यात पहिले कुठली घटना झाली, कोणती योजना आली, त्याच्यानंतर कोणती योजना आली, किंवा कुठल्या बजेटमध्ये ती योजना आली. तर अशा प्रकारच्या योजना येऊ शकतात. तर त्या महत्वाच्या असतात, ज्याला 5 वर्ष 10 वर्ष झाले. त्याच्या अगोदर प्रश्न विचारलाय मी, तो दाखवलेला आहे तुम्हाला. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, 96. आता हा प्रश्न जोडायला विचारलाय आणि हा थोडा डिटेल मला प्रश्न आहे, एकच मिनिट मित्रांनो. हा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, योग्य जोड्या जुळवा. तर आता हे डॉक्टर नितीन करमाळकर समिती जी होती ती महाराष्ट्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी होती. तर जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे ही कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती, तर ती झाली होती डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे एकाच नोंदवरून तुम्हाला 2 गोष्टी भेटल्या इथे. जर तुम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जर व्यवस्थित अभ्यास केला असता, 2020 साठी जी योजना आली होती, तर तिचा व्यवस्थित अभ्यास केला असता ना, तर तुम्हाला त्या समितीचे अध्यक्ष कोण आहे हेही कळालं असतं, आणि महाराष्ट्रामध्ये कोणती समिती स्थापन झाली हेही कळालं असतं. तर 1चं 1 आणि Dचं 4 इथे एकाच मध्ये आहे, तर मला उत्तर भेटून गेलेलं आहे. जर तुम्हाला ह्या तिन्ही जरी माहित नसते असतं ना, तर ही खूप महत्वाची समिती होती आणि खूप गाजली बघा. आणि आताही महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती विरोधात आंदोलन चालू आहे, कारण ते नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणा अंतर्गत ना 3 भाषा, ज्याला आपण म्हणतो ना 3 लँग्वेज फॉर्म्युला, त्रिभाषीय सूत्र अवलंबण्याचा जो राज्य सरकारने जी आर काढला होता तो कालच मागे घेतलेला आहे बघा. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण अंतर्गत आपण 3 भाषा आणतो, एक तिथली लोकल लँग्वेज, दुसरी इंग्लिश आणि तिसरी हिंदी भाषा. म्हणजे हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्रामध्ये तिच्या विरोधात निदर्शन वगैरे चालू आहे.
तर बघा म्हणजे ती कशी न्यूज मध्ये आहे, ती कंटिन्यू न्यूज मध्ये आहे, कारण हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचाच एक भाग म्हणून आपण त्रिभाषा सूत्र हे अवलंबन करणार होतो. तर कसं जे गोष्टी थोड्या पॉलिटिकल सुद्धा असतात, पण प्रश्न पॉलिटिकली न येता आपल्या अभ्यासाचा काय महत्वाचा आहे त्याला धरून प्रश्न एक्झाम मध्ये येत असतो. त्याच्यानंतर ही नितीन करिअर समिती महाराष्ट्र भूषण वितरणाच्या वेळेस झालेल्या जी दुर्घटना झाली होती त्याच्या चौकशी संबंधी होती. आणि सुनील पवार ही समिती होती ना, कांद्याचे दर का कोसळतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी होती. तर ह्या ज्या काही विविध योजना आहेत म्हणजे अर्थशास्त्रामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये किंवा एखादी गोष्ट घटना घडते तर त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे कार्यगट किंवा समिती स्थापन केल्या जातात. तर त्या समिती महत्वाच्या असतात किंवा त्या समितीने दिलेले अहवाल सुद्धा महत्वाचे असतात. त्याचा अध्यक्ष कोण आहे आणि त्यांनी दिलेला अहवाल काय आहे तो सुद्धा महत्वाचा असतो. तर अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. तर याचं उत्तर डॉक्टर के कस्तुरीरंगन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंत अभ्यासक्रमाचे तयार करण्यासाठी केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. हे एक जरी माहित असतं ना तर तुमचं इथं उत्तर आलं असं. आणि हे खूप महत्वाचे आहे, एकदम हायलाइटेड न्यूज होती मागच्या 2-3 वर्ष जेव्हापासून आली तेव्हापासून ही न्यूज मध्ये ही समिती. बरोबर. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना म्हणलं ना, महाराष्ट्र राज्याची एक योजना आली, याच्या अगोदर ओडिशा सरकारची विचारली. तर ऑब्विसली 2 प्रश्न योजनांवर येतात, 2-3 प्रश्न समित्यांवर येतात. म्हणजे स्टॅटिक मध्ये समिती येऊ शकतील किंवा जे काही करंट मध्ये आहेत त्याच्यावरचे. तर ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती. बरोबर आहे. 2014 ते 2019 पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर 2019 ते जवळपास म्हणजे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. थोडाफार सत्तापालट झाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तर हे मुख्यमंत्री होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर या योजनेचा मुख्य हेतू आहे शेतकऱ्यांना कृषी फिडरच्या माध्यमातून वीज पुरवठा करून देणे, हे आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. अशी कुठली तरतूद या योजनेमध्ये नाही मित्रांनो, भाडं वगैरे देण्याचा. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि 33 केव्ही केंद्रापासून 10 केमी पर्यंत सरकारी जमिनीवर सोलर पॅनल उभारणे आले. तर इथे डाऊट स्टेटमेंट मी तुम्हाला म्हणलं ना, जिथे किलोमीटर असते किंवा डाटा वगैरे असते तिथे तुम्ही एक स्वतःलाच एक प्रश्न विचारला की इथे थोडंफार हे ट्रॅप स्टेटमेंट आहे हे की नाही. तर हे 10 केमी नसून हे 5 केमी आहे मित्रांनो, 5 केमी. त्याच्यामुळे माझं डी आणि सी 2 चुकले, तर ए व बी हेच माझं उत्तर बरोबर आहे. तर तुम्हाला आता वेगवेगळ्या योजना करून द्यायचं, जसं की लाडकी बहीण योजना खूप म्हणजे गाजते सध्या, तर तिच्याविषयी माहिती करून द्या. किंवा दुसऱ्या काही शासनाचे कधी कधी काय होतं माहिती आहे का, जुन्या योजना विचारतात. जसे 2017 मध्ये आली होती, 2024 ला विचारली. तर एखादी योजना खूप न्यूज मध्ये असते, आपण तिच्याविषयीच वाचतो पण तिच्यावर प्रश्नच येत नाही. एखादी कुठली तरी बाजूची जी फार न्यूज मध्ये नव्हती अशी योजना येऊन जाते. पण ती योजना काय आहे, एक तर त्या योजनेला 5 वर्ष पूर्ण झालेले असतात, त्या योजनेनं तिचं जे टार्गेट होतं ते अचीव्ह केलेलं असते किंवा त्या योजनेमध्ये थोडाफार बदल झालेला असतो. तर अशामुळे ती योजना न्यूज मध्ये असते, तर ते करून जाणं महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे नारी शक्ती वंदन अधिनियम, जे बिल आपण मांडलं होतं महिलांना राजकीय आरक्षण देण्यासाठी. तर महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खाली विधान विचारले. नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 128वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत पारित करण्यात आलेले आहे. ते बरोबर आहे. 128 विधेयक होतं. तर याला थोडी माहिती लागणार होती. आता हे 128 होतं का नाही याच्यासाठी थोडंफार मग प्रॉब्लेम झाला असता जर माहित नसला असतं. तर हे 128 होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी महिला आरक्षण, हे ट्रॅप आहे बघा. पंतप्रधान मोदी हे नाहीये, तर जे काही आपले केंद्रीय कायदा मंत्री होते, लॉ मिनिस्टर, केंद्रीय कायदा मंत्री कोण होते, अर्जुन मेघवाल. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी हे केलं होतं. आणि ऑलरेडी सेम अशाच टाईपचे स्टेटमेंट ना एमपीएससी ना एक दोन वेळेस नाही, बऱ्याच वेळेस म्हणू शकतो आपण, जेव्हा असा मल्टी स्टेटमेंट प्रश्न येतो ना त्याच्यावर विचारलेला आहे. याच्या अगोदर त्यांनी एक बिल आलं होतं, तिथे दुसऱ्या मिनिस्टरने ते मांडलं होतं, त्यांनी दुसरे मिनिस्टर दिले होते. म्हणजे सेम अशाच प्रकारचं असं स्टेटमेंट, म्हणजे व्यक्ती वेगळी देतात आणि ते फसवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. तर माझं बी चुकल्यामुळे हा स्टेटमेंट गेला आणि हा स्टेटमेंट गेला. तर मला उत्तर येऊन गेला. खालचे 2 वाचायची सुद्धा गरज नाही. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्यसभेच्या विधानसभेसाठी 30% जागा राखीव करायच्या. 30 नाही मित्रांनो, 33% जागा राखीव करणार आहेत. 1/3 म्हणजे 1/3 जागा ह्या राखीव करण्यात आलेल्या आहेत. सी चुकीचं आहे माझं. नवीन संसद भवनातील पहिलंच विधेयक आहे. तर बरोबर आहे मित्रांनो. विशेष अधिवेशन घेतलं होतं सप्टेंबर 2023 मध्ये. सप्टेंबर 2023 मध्ये विशेष अधिवेशन. विशेष अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनात हे
बिल मांडण्यात आलेलं होतं. तर नव्या संसद बनलेलं हे पहिलंच विधेयक आहे मित्रांनो. तर हे स्टेटमेंट फार महत्वाचं होतं ना, की नवीन संसद झाली त्यातलं पहिलं विधेयक काय होतं, तर महिलांना आरक्षण देण्याचं केलं. आता हे जे विधेयक, हे आरक्षण आहे ना, ते 15 वर्षांसाठी आहे मित्रांनो. जर 15 वर्षानंतर तुम्हाला हे आरक्षण कंटिन्यू करायचं असेल तर परत त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करावी लागणार आणि याला परत कंटिन्यू करावं लागणार. तर सध्या हे 15 वर्षासाठीच आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. MS स्वामीनाथन, अगेन जवळपास हा चौथा प्रश्न आहे पर्सनॅलिटी बेसवरचा. आपण कर्पूरी ठाकूरवर प्रश्न बघितला होता, त्याच्यानंतर नरगिस मोहम्मदीवर प्रश्न विचारला, त्याच्यानंतर अजून इथे जोड्या लावामध्ये त्यांनी पर्सनॅलिटीज दिलेल्या होत्या, हे की नाही. आणि हा चौथा प्रश्न MS स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य कथने विचारायचा आहे. ते तमिळनाडूचे रहिवासी होते, बरोबर आहे. कुंभकोणम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. कुंभकोणम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. ते तमिळनाडूचे होते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले होते. ऑक्सफर्ड नाही मित्रांनो, हे केम्ब्रिज आहे. इथे केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी शिक्षण झाले होते. ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते, बरोबर, ज्याला आपण हरित क्रांतीचे जनक म्हणतो भारतामध्ये, हे की नाही. तर ते कृषी क्षेत्राशीच निगडीत होते हरित क्रांती. तर ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. काही ते राज्यसभेचे सदस्य होते, बरोबर आहे. हे स्टेटमेंट 2007 ते 2013 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळालेला आहे, बरोबर आहे. 1971 सालचा रॅमन मॅक्सेस पुरस्कार भेटलेला आहे. ही एक अशी व्यक्ती आहे जिला पद्मश्री पुरस्कार आहे, पद्मभूषण पुरस्कार आहे, पद्मविभूषण पुरस्कार आहे आणि भारतरत्न हा त्यांना 2024 आहे. तर अशी व्यक्ती आहे ज्याला चारही हायएस्ट लेवलचे अवॉर्ड भेटलेले आहेत, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न. 2024 मध्येच भेटला होता, म्हणून 2024च्या एक्झाम मध्ये आले. आणि त्यांचं निधन झालं होतं 2023 मध्ये. त्यांना मरणोत्तर 2024 मध्ये भेटला होता. त्यांचा जन्म आहे बघा, जन्म आहे 7 ऑगस्ट 1925 चा आणि मृत्यू आहे 28 सप्टेंबर 2023 मध्ये निधन झालं. 24 मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटला होता, म्हणून ही व्यक्ती महत्वाची बनली आणि त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. यांना 1971 मध्येच हा जो पुरस्कार आहे रॅमन मॅक्सेसला भेटला होता. त्यांनी ऑक्सफर्ड मधून नाही तर केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. आणि त्यांनी अजून कोणत्या जे भारतीय विद्यापीठ आहेत तिथून घेतलं होतं, एक केरळ विद्यापीठ आणि त्याच्यानंतर मद्रास. जे टोटल 3 विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं, एक केरळ, मद्रास आणि तिसरं आहे केम्ब्रिज. हे ऑक्सफर्ड नव्हतं बघा, हे चुकीचं होतं. तर माझं बी चुकीचं आहे, बी आहे, गेलं. बी असल्यामुळे हे ऑप्शन केला, बी असल्यामुळे ऑप्शन दिला. तर माझं उत्तर आहे ACDE. आणि हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो 2024 चा. तर हा प्रश्न बघा, आपण याला काय म्हणू शकतो, इंटरनॅशनल रिलेशन IR किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संघटना, यांच्यावरचा हा प्रश्न आहे. जर क्लासिफाय करायचं झालं तर या प्रश्नाला. आणि करंटच्याच बेसवरचा प्रश्न आहे. 5 आयज अलायन्स, इंग्लिशमध्ये 5 आयज अलायन्स या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो. 5 आयज आहेत म्हणजे 5 देश असणार, बरोबर. जिथं जिथं 4 आहेत ते माझं उत्तर नसेल आणि जिथं फक्त 5 आहेत मी ते करून येईल असं नाही. ते 5 इथं असतील याची गॅरंटी आहे. मग ते इथं 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात. तर त्याच्यामुळे फक्त इथं 5 दिसले म्हणून हे उत्तर घाई गडबडीत करून यायचं नाही. तर कोणते कोणते देश आहेत, एक आहे अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि 5वा देश आहे जो इथे दिला नाही तो आहे कॅनडा, बरोबर. तर हे 5 देश आहेत. तर कोण नाहीये, तर हे E आणि F नाही. जिथे जिथे E आणि F आहे ते आता इलिमिनेट करणार नाही. EF असल्यामुळे हा ऑप्शन गेला, E असल्यामुळे हा ऑप्शन गेला, E असल्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेलेला आहे. तर माझं उत्तर आहे ABCD. तर 5 आयज अलायन्सचे 5 देश कोणते आहेत, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, हे 5 देश आहेत. तर आता हे 5 आयज अलायन्स आहे काय, तर हे मल्टीलॅटरल इंटेलिजन्स शेअरिंग नेटवर्क आहे बघा. म्हणजे बहुराष्ट्रीय गुप्तहेर संस्था म्हणू शकतो आपण एक, म्हणजे इंटेलिजन्स शेअर करते वेगवेगळ्या देशांसोबत. ही जे वर्ल्ड वॉर सेकंड झालं होतं, वर्ल्ड वॉर दुसरं जे युद्ध झालं होतं त्याच्यानंतर बनवली, तर स्थापना झाली. कशासाठी झाली होती, तर ही इंटेलिजन्स शेअरिंग काम करते. जी काही गुप्त माहिती आहे ना ती शेअर करण्याचं काम करते, बरोबर. तर हे 5 देश कोणते आहेत, एक आहे अमेरिका, दुसरा आहे ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, हा 5वा देश. तर EF असल्यामुळे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. तर माझं उत्तर आहे ABCD. तर हा आपला या सिरीजचा शेवटचा प्रश्न होता. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल ना मित्रांनो, तर नक्कीच या सिरीजला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा
आणि या सिरीजवर येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघता यावेत म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो, कारण तुम्ही जे लाईक्स कमेंट्स वगैरे करता तेच माझ्यासाठी ना थोडंसं एनर्जी सोर्स आहे पुढचे व्हिडिओ सिरीज वगैरे घेऊन येण्यासाठी. तर आपण आता 2024 हे कम्प्लीट अनालिसिस झालेलं आहे मित्रांनो. तर आता पुढे मी 2023च्या पेपरचं कम्प्लीट अनालिसिस सिरीज घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्कीच या सेशनला लाईक करा. तुमचे काही डाऊट्स वगैरे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि नक्कीच या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर हा माझ्या चॅनलचा लोगो आहे, मी पुन्हा एकदा दाखवतो. हा फ्युचर ब्युरोक्रेट्स नाव आहे, त्याचा लोगो आहे. तर या चॅनलला तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील ना ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच विचारा. तुमच्या प्रिपरेशन संदर्भात असतील, एखाद्या सब्जेक्टसाठी कुठली स्ट्रॅटेजी असावी त्याच्या संदर्भात असेल तर ते सुद्धा डाऊट विचारू शकता. करंट अफेअर्स कसं प्रिपेअर करायचं, कारण करंट अफेअर्स हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे बघा. म्हणजे कुठून एका स्पेसिफिक म्हणून नाही, आपण करंट अफेअर्स मध्ये एक रिपिटिव्हिटी होते किंवा काही ठरलेले घटक आहेत तिथून प्रश्न वारंवार रिपीट होतात, पण काही काही फर्स्ट टाइम एक्झाम मध्ये पाहायला भेटू शकतात. जसं की इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे झाले प्रश्न झाले, सोबतच जे काही कन्सेप्च्युअल गोष्टी असतात किंवा जे सब्जेक्ट वगैरे आहेत जीएसचे, जर तुम्हाला त्याचे प्रत्येक सब्जेक्टची वेगवेगळी स्ट्रॅटेजी वगैरे हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेसेज करा. आपण त्याचे सुद्धा मी जर डिमांड असेल तर मी त्याच्यावर प्रत्येक सब्जेक्ट वाईज कसं तुमचं अप्रोच असला पाहिजे त्या सब्जेक्टसाठी त्याच्यासाठी सुद्धा मी एक सिरीज म्हणा की एक व्हिडिओ वगैरे घेऊन येईल, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन एकदम स्मूथली होत जाईल. तुम्ही मित्रांनो जेव्हा प्रिपेअर करताना 2-3 गोष्टी सोबत करायच्या आहेत. एक, सिलेबस सोबत ठेवायचा आहे आणि दुसरं PYQचं PDF तुमच्यासोबत असलेली पाहिजे. म्हणजे कारण तुम्ही एखादा टॉपिक वाचला तर त्याच्यावरचे प्रश्न लगेच सॉल्व्ह करता येईल. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत म्हणजे ते प्रिपरेशन तुमचं बूस्ट करण्याला मदत करतात. याच्याविषयी तुम्हाला आणखी काही माहिती असेल ना तर तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तसा टाईपचा एक व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येईल. तर आपण या सिरीजमध्ये 2024 GS1 सेट ए होता याचं कम्प्लीट अनालिसिस झालेलं आहे मित्रांनो. तुमचे जे काही प्रश्न डाऊट्स वगैरे असतील किंवा जे काही मला सजेशन सुद्धा असतील की तुम्ही असं घ्या तुम्ही असं घ्या, म्हणजे कशा प्रकारचे मी चेंजेस वगैरे करू शकतो किंवा काय काय गोष्टी करायला हव्यात किंवा काय टाळाव्यात हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.